नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. दोघेही नीलला घेऊन घरी परतले. नीलला त्याच्या पलंगावर झोपवून आनंदरावांनी पेपर हातात घेतला. आज सकाळपासून नीलच्या चेकिंगच्या गोंधळात पेपरच वाचणे झाले नव्हते. मुख्य पृष्ठांकावरच ठळक मथळा होता. शहरातील विमाननगरमध्ये काल रात्री एका 18 वर्षीय तरुणीचे शव आढळून आले. डॉक्टरांच्या निदानानुसार कोणीतरी तिच्या शरीरातले सर्व रक्त काढून घेतलेले आहे. विशेष म्हणजे तिच्या शरीरावर कुठलेही जखम नाही. अगदी खरचटल्याचेही निशाण मिळाले नाही. पोलीस तपास चालू आहे. ओहो, काल अमावास्या होती. माझ्यावर विश्वास ठेवा. काल थोड्या वेळाकरिता का होईना, पण नील त्याच्या जागेवर नव्हता. नीलावहिनींचे डोळे पाण्याने डबडबले होते. तुझं आपलं काहीतरीच असतं. अगं, हलता देखील येत नाही त्या लेकराला. तो कुठे जाणार आहे? पण त्यानंतर शहरात येणाऱ्या प्रत्येक अमावास्येला अशाच प्रकारे एक एक मृत्यू होऊ लागले. विशेष म्हणजे हे सगळे मृत्यू एकाच प्रकारे होत होते. पोलीस चक्रावून गेले होते. शरीरावर कसली जखम नाही, साधा ओरखडाही नाही, कुठेही टोचल्याचे निशाण नाही. पण शरीरातील रक्त मात्र एक थेंबही शिल्लक नसे. सर्व मृत्यू स्त्रियांचेच होत आणि हे सारे मृत्यू अमावास्येच्या रात्रीच होत होते हे विशेष. नीलवर नजर ठेवून असणाऱ्या नीलाताईंनी 1-2 वेळा पुन्हा तोच अनुभव घेतला. यावेळेस मात्र एकदा आनंदरावांनीही हे अनुभवले. मोजून 1 ते 1.5 मिनिटाकरिता नील गायब होत असे. पण 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ कधीच लागला नाही त्याला. तो गायब होऊन पुन्हा दिसायला लागल्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसे. आता मात्र नीलावहिनींना भीती वाटू लागली होती. हा जातो कुठे? त्याच वेळात होणाऱ्या त्या मृत्यूंची त्याचा काही कारण. नेमका त्या मृत्यूच्या रात्रीच 1-1.5 मिनिटाकरिता का होईना, पण नील गायब होत होता. छे, असं कसं शक्य आहे? अवघ्या 1.5 मिनिटात एखाद्याच्या शरीरातले सर्व रक्त शोषून घेणे कसे शक्य आहे? आणि नील असे घृणास्पद कृत्य का करेल? आनंदरावांनी हा विचार मनातून झटकून टाकला. पण त्याच वेळी त्यांनी आपले एक जिवलग मित्र सुभाष देशपांडे यांच्याजवळ आपले मन मोकळे केले. त्यावेळी वर उल्लेखित चर्चा झाली होती आणि शेवटी मनात नसतानाही नीलसाठी म्हणून आणि सुभाषदादांच्या सल्ल्याचा मान ठेवायचा म्हणून त्यांनी त्या तथाकथित अनांची भेट घ्यायची ठरवले होते. पण त्याच वेळी त्यांनी मनाशी ठाम निर्णय घेतला होता की काही झाले तरी, ते अण्णा कितीही चांगले वाटले तरी नीलची ही समस्या त्यांच्याशी बोलायची नाही. कारण त्यातून थेट नीलवरच या मृत्यूचा वहीम घेतला जाण्याची शक्यता होती.
आनंदराव स्वतःशीच हसले. स्वतःच्या वेडेपणावर, नीलची एकंदरीत अवस्था बघितल्यावर आणि डॉक्टर साठ्यांसारख्या नामांकित डॉक्टरचे त्याच्याबद्दलचे निदान ऐकल्यावर कोण नीलवर असा काही आरोप करण्यास धजावले असते? पण तरीही त्यांनी आपला निर्णय ठाम केला. दुपारी 3:30 वाजताच सुभाषदादा त्यांच्या 1857 सालातील फियाटसह दारात हजर झाले. ती गाडी बघितल्यावर तशा अवस्थेतही आनंदरावांना हसू आले. "दादा, आपण 4 वाजेपर्यंत पोचू ना तुझ्या अण्णाकडे?" "नाही, तशी घाई नाही. उद्याच्या दुपारपर्यंत पोचलो तरी काही हरकत नाही." "चल बस, तुला अण्णांची भेट घालून संध्याकाळी 6:30-7च्या आत वन-पीस घरी आणून नाही सोडला तर गाडी विकून टाकीन मी." अशा पैजा या आधीही खूप वेळा लागल्या होत्या, पण अजून तरी गाडी दादाकडेच होती. अण्णांची मठी शहरापासून थोडी एका बाजूलाच होती. तिथे पोचायला साधारण अर्धा-पाऊण तास तरी लागणार होता. गाडीत आनंदराव जवळजवळ गप्पच होते. नीलचा विचार काही केल्या मनातून जात नव्हता. दादांनी 2-3 वेळा त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मूड नाही हे लक्षात आल्यावर दादा मूकपणे गाडी चालवत राहिले. थोड्या वेळाने कुठेतरी गाडी थांबली. तसे आनंदरावांनी बाहेर बघितले. तेथे समोर तरी काहीच नव्हते. नुसती झाडेच दिसत होती. दादांनी गाडी थांबवली आणि आनंदरावांना सांगितले की तू पुढे जाऊन हॉलमध्ये बस, बिनधास्त मी गाडी पार्क करून आलोच. तसे आनंदराव गाडीतून खाली उतरले. समोरच एक छोटेसे बोगनवेलीच्या रोपट्यांचे कुंपण होते. तिथूनच एका ठिकाणी आत जायला जागा होती. आनंदराव खरे तर फाटक शोधत होते, पण फाटकांच्या जागी त्यांना फक्त मोकळी जागा दिसली आत जाण्यासाठी. "या काका, आत या." आतून आवाज आला तसे आनंदरावांनी आत पाऊल टाकले. तिथे एक 35शीचा तरुण फुलांच्या ताटव्यात वाढलेले तण खुरप्याने काढत होता. त्याने प्रसन्नपणे हात जोडून आनंदरावांना नमस्कार केला. मी म्हणजे आम्ही, म्हणजे मी आणि दादा, सुभाषदादा, आम्ही अण्णांना भेटायला आलो होतो." आनंदराव थोडेसे गडबडलेच होते. तसा तो तरुण प्रसन्न हसला. "ओहो काका, तुम्ही आत तर या आधी. बसा हॉलमध्ये निवांत. थोडेसे सरबत घ्या. अण्णा येतीलच इतक्यात." आनंदराव आता जाता जाता आजूबाजूचा परिसर निरखत होते. केवढे प्रसन्न होते तिथले वातावरण. थोडीशी बागच होती म्हणा ना ती. वेगवेगळ्या फुलांची झाडे होती. चाफा, पळस, जाई-जुईच्या वेली, पारिजात, मोगरा, गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती यांच्याबरोबरच काही फळझाडेही होती. आणि मधोमध ती सुरेख कुटी होती. क्षणभर आनंदरावांना वाटले, आपण चुकून पुराणकाळातल्या एखाद्या ऋषीमुनींच्या आश्रमात तर नाही आलो ना? छोटीशीच पण सुरेख अशी ती कुटी होती.
फार तर 4-5 छोट्या छोट्या खोल्या असाव्यात त्यात. त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला. खाली छान शेणाने सारवलेली जमीन होती. भिंतीवर सर्वत्र स्वच्छ पांढरा चुना लावण्यात आला होता. त्यावर भगव्या रंगात जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र लिहिण्यात आला होता. समोर श्री समर्थ रामदास स्वामी तसेच प्रभू रामचंद्रांची तस्वीर होती. विचारांच्या तद्रीतच तिथेच अंथरलेल्या एका चटईवर आनंदराव टेकले. एकदम मनावरचा सगळा ताण नाहीसा झाल्यासारखे हलके हलके वाटत होते. आपली सगळी दुःखे, सगळे तणाव विसरल्यासारखे झाले त्यांना. आपोआपच एक उत्सुकता वाटायला लागली. कसे असतील हे अण्णा, कसे बोलतील आपल्याशी. कोणीतरी त्यांना सरबत आणून दिले. ते सरबत घेतले आणि त्यांना अचानक खूप मोकळे मोकळे, हलके हलके वाटायला लागले. कसलं सरबत आहे रे हे? त्यांनी त्या सेवकाला विचारले. काय की दादा, अण्णांची शिकवलंय कसलं तरी बुटी आणून दिली होती त्यांनी. ती थोडी उगाळून पाण्यात मिसळली आणि त्यात थोडी साखर घातली. ही झाले सरबत तयार. चांगलं झालंय ना दादा? अरे चांगलं म्हणजे काय, मस्तच झालंय. अण्णांना विचारलं पाहिजे. कुठली बुटी आहे ते? ह्या मी देतो की तुम्हाला ती बुटी? माझ्याकडे पुष्कळ देऊन ठेवल्या आहेत अण्णांनी. तोपर्यंत दादा त्या मधाच्याच तरुणांच्या खांद्यावर हात ठेवून जोराजोरात हसत आत आले. त्या तरुणाने बहुतेक काहीतरी विनोद सांगितला असावा. दोघेही अगदी खळखळून हसत होते. नमस्कार काका, कसं वाटलं सरबत, आवडलं? त्याने हसून आनंदरावांना विचारले. आणि तिथेच समोरच्या भिंतीपाशी तो चक्क जमिनीवरच वर्जासनात बसला. छान, खूपच छान वाटलं. एकदम सगळे ताण विसरलो बघा क्षणभर. आनंदराव अगदी मनापासून बोलले. काळजी करू नका. आता इथे आलाच आहात ना, मग तुमचे सगळे ताण तणाव कायमचे नष्ट होऊन जातील. केवढ्या आश्वासकपणे बोलत होता तो तरुण. अण्णा कधी येणार आहेत? नाही म्हणजे मी येऊन 15 मिनिटे झाली आता, म्हणून तशी काही घाई नाहीये. तसा तो तरुण खळखळून हसला. थोडासा पुढे सरकला आणि आनंदरावांना म्हणाला. माफ करा काका, तुम्हाला थोडं अंधारात ठेवलं. तुमची उत्सुकता, अधीरता समजू शकतो मी. पण बघा ना, या थोड्या वेळाच्या विश्रांतीमुळे तुम्ही किती वाजेतवाने आणि प्रसन्न वाटताय आता. असो, मीच अण्णा. काही जण मला कल्याणस्वामी पण म्हणतात, पण तुमच्या सुभाषदादांसारखे जवळचे लोक मला अण्णाच म्हणतात. तुम्ही काहीही म्हटले तरी चालेल, किंवा तुम्हाला ही दोन्ही नावे जर ऑड वाटत असतील तर तुम्ही मला माझ्या मुळा नावाने हाक मारा, चालेल. माझं नाव आहे सन्मित्र भार्गव. तुम्ही मला नुसते सन्मित्र म्हणून किंवा मित्र म्हणून संबोधले तरी चालेल. त्यांच्या चेहऱ्यावरील पवित्र
आणि सात्विक भावनांमुळे एक प्रकारचे तेज अण्णांच्या चेहऱ्यावर आले होते. आनंदराव शांतपणे, आश्वस्त मनाने अण्णांकडे पाहतच राहिले. आनंदराव भारावल्यासारखे सन्मित्रकडे पाहतच राहिले. त्यांनी मनात केलेल्या सगळ्याच कल्पनांना तडा देणारी गोष्ट होती ही. त्यांना वाटले होते, कल्याणस्वामी किंवा अण्णा म्हणजे कुणीतरी वयस्कर अनुभवी व्यक्ती असेल. म्हणजे पांढरे शुभ्र केस, छातीवर उडणारी रुबाबदार दाढी, चेहऱ्यावर जाणवणाऱ्या सुरकुत्या, पायघोळ भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा वगैरे. पण इथे समोर उभा होता जेमतेम 35शीतला एक हसमुख तरुण. स्वच्छ पांढराशुभ्र सदरा आणि तसाच पायजामा, गळ्यात फक्त एक काळा गोफ. पण त्याचे ते डोळे, त्यात भरलेला आत्मविश्वास. प्रेम का कुणास ठाऊक. पण आनंदरावांना आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची इच्छा झाली. समोर बसलेल्या तरुणाच्या डोळ्यात पाहिले की आपोआपच एक प्रकारचा धीर आला होता त्यांना. का कोण जाणे, पण त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण विश्वास टाकावासा वाटू लागला होता. असं का होतंय? आपण काही वेगळेच ठरवले होते आणि काही वेगळेच घडतंय. त्या सरबतात तर काही आनंदरावांच्या मनात भरभर अनेक विचार येऊन गेले. तसा सन्मित्र प्रसन्नपणे हसला. जय जय रघुवीर समर्थ काका. ओहो, त्या सरबतात काहीही नाही, साधं लिंबू पाणी आहे ते. त्या मुळ्या बाहेरच्या बागेतल्या मोगऱ्याच्या आहेत. मी आमच्या तुकोबाला उगीचच ती जडीबुटी असल्याचे सांगून ठेवले आहे. हे जो काही बदल तुम्हाला जाणवतायत ना, तो इथल्या वातावरणाचा, समर्थाच्या कृपेचा प्रभाव आहे. कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचा मानवी मनावर आणि माणसाच्या स्वभावाचा आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या सवयी, विचार, अनुभव, आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना यामधून आपण कळत नकळत बऱ्या वाईट लहरी आसपासच्या वातावरणात प्रक्षेपित करत असतो. आता असं बघा, तुमच्या घरात नील आजारी आहे काका. ओहो, असे काय बघताय माझ्याकडे? माझ्यापाशी कुठलीही विद्या किंवा दैवी शक्ती नाहीये. पण श्री स्वामी समर्थाच्या कृपेने थोडेफार फेस रीडिंग शिकलोय आणि थोडीफार सुभाषदादांनी दिलेली माहिती यावरून बोलते मी हे. हं, तर काय सांगत होतो मी? आनंदराव एकटक त्याच्याकडे पाहत ऐकत होते आणि सन्मित्र बोलत होता. तर नीलच्या आजारपणामुळे तुमच्या घरच्या वातावरणात एक प्रकारची उदासी, नैराश्याची भावना निर्माण झालीये. इतकी वर्ष हे सहन केल्यामुळे तुमच्या मनातही एक प्रकारचा कडवटपणा, जगाबद्दलचा अविश्वास निर्माण झालाय. त्यामुळे तुम्ही कदाचित काही वेगळा विचार केला असेल घरातून निघताना. पण इथली परिस्थिती भिन्न आहे. निसर्गाच्या, श्री स्वामी समर्थाच्या सानिध्यात आले की आपोआपच माणूस आपले दुःख, वेदना विसरतो काही काळ. तुमचेही तसेच झाले. अर्थात मी तुम्हाला आताच कसलाही दिलासा देऊ इच्छित नाही. नीलच्या बाबतीत ते मी नीलला भेटल्यावरच ठरवेन.
पण सध्या तुम्ही इतर सर्व विचार मनातून काढून टाका आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मन मोकळे करा. विश्वास ठेवा, इथल्या भिंतींना कान नाहीत आणि हा सन्मित्र एखाद्या टिप कागदासारखा आहे. एकदा शोषून घेतलेली गोष्ट त्याच्यात सामावून जाते. ती परत कुठल्याही मार्गाने बाहेर येत नाही. तेव्हा निशंक मनाने बोला. काळजी करू नका. चिंता करतो विश्वासाची म्हणणारे श्री समर्थ आहेत आपल्या चिंता वाहायला. तुमच्या सगळ्या काळज्या, सगळ्या चिंता रामरायांच्या चरणी वाहून मोकळे व्हा. ओह भक्तांच्या काजासाठी तो काय वाटेल ती दिव्ये करतो. कधी पाणक्या होतो, कधी युगानुयुगे विटेवर वाट बघत उभा राहतो. फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि एक लक्षात ठेवा, मी काय, तुम्ही काय, आपण सगळेच निमित्तमात्र आहोत. हो, करता करविता तो श्रीराम आहे. तो करेल ना. करायची ती काळजी, त्याच्यावर सर्व सोडून रिकामे व्हा, त्याला विनवा. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया रमप दीन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरी आवरिता तुझविन शीन होतो. धाव रे आता. बोलता बोलता सन्मित्र उठून आनंदरावांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि त्याने सहजपणे आनंदरावांच्या खांद्यावर हात ठेवला. आनंदरावांना संपूर्ण शरीरातून एक कसली तरी चेतना, एक लहर दौडत गेल्याचा भास झाला. जणू त्यांच्या डोक्यावरचे ओझेच कोणीतरी काढून घेतले होते. आणि आनंदराव बोलायला लागले. कितीतरी वेळ ते बोलत होते. अगदी नीलच्या जन्मापासूनच्या आठवणी, त्यांचे रांगणे, त्याचे बोलणे, बोबडे बोल, त्यानंतर त्यांचा तो आजार आणि मग सुरू असलेली परवड, इथपासून ते नजीकच्या काळात घडलेल्या त्या चित्रविचित्र घटना, नीलावहिनींना त्यांनाही झालेले आभास. अण्णा, काय अर्थ असेल हो ह्या सगळ्यांचा? नील कुठे जात असेल त्या 1 ते 1.5 मिनिटात? त्याला काही त्रास तर नाही ना होणार? त्या मृत्यूशी त्याचा काही संबंध तर नसेल ना? मला तर काही समजत नाही हो. नीलला धीर यावा म्हणून तिच्यासमोर मी शांत असतो, पण माझीही कोसळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हो. आनंदरावांना रडू आवरले नाही. तसे दादा पुढे सरकले, पण सन्मित्राने त्यांना अडवले. दादा, येऊ द्या सगळे बाहेर. मनाचा निचरा करायला अश्रूंसारखे योग्य साधन नाही. रडू दे त्यांना मनसोक्त. एकदा मनातून ही खंत, वेदना बाहेर पडली की त्यांना हलके हलके वाटेल. आनंदराव मोकळेपणाने रडत होते. सन्मित्र हळुवारपणे त्यांचा हातात हात घेऊन शांत बसला होता. थोड्या वेळाने आनंदराव शांत झाले. आनंद काका, आता तुम्ही घरी जा. शांतपणे झोपा. काकूलाही सांगा काळजी करू नकोस म्हणावे. मी उद्या सकाळी येतोच आहे नीलला भेटायला. तेव्हा सविस्तर बोलूच. तुकोबा, कॉफी करा सगळ्यांसाठी. अण्णा, साखरेची की बिनसाखरेची? तुकोबा बाहेर डोकावला. मला तर भरपूर साखर लागते. तू यांना विचार. बाय द वे काका, हा आमचा तुकोबा खूप जवळचा आहे मला. हा होता म्हणून अण्णा जिवंत आहे आज. ती कथा कधीतरी सांगेन तुम्हाला. सन्मित्राने हसत हसत सांगितले. तसा
तुकोबा लाजला. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत थँक यू व्हेरी मच.